नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरातील गणपती इंग्लिश स्कूल येथे आदिवासी वसतिगृहामध्ये जालना जिल्ह्यातील परतूर येथील आदिवासींची बहीण भाऊ शिकायला होते। बहीण 4थीला होती तर भाऊ वर्ग 2रीमध्ये होता। सदर चिमुकल्याचे नाव बालवीर अजय पवार, वय वर्ष 8, वर्ग 2, दिनांक 22 जुलै रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास तो मृत अवस्थेत आढळून आला आहे। सदर घटनेची माहिती भोकरदन पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल केला। डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले। सदर चिमुकल्याच्या गळ्याला आवळ्याच्या खुणा डॉक्टरांना व पोलिसांना आढळून आल्या असून सदर चिमुकल्याचा मृत्यू हा गळा आवळून केला असल्याचं पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीत म्हटलं आहे। यामध्ये सदर मयत मुलाचे 2 अल्पवयीन मित्र पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सध्या सुरू आहे व यात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सुद्धा यावेळी पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे। भोकरदन पोलीस स्टेशन येथे आज सकाळी पोलिसाला माहिती भेटली की गणपती विद्यालय हा एक आश्रम शाळा आहे, हॉस्टेल फॅसिलिटीचा स्कूल आहे आदिवासी मुलांसाठी। त्याचे एक मुलगा बेसूद आहे हॉस्पिटलमध्ये। तर लगेच ज्यावेळी पेशंटला चेक केला तर तो मयत अवस्थेमध्ये डॉक्टरांनी सांगितला आहे आणि त्याच्या गळ्यावर स्ट्रँग्युलेशन, गळा घोटण्याचे मार्क होते। तर लगेच त्याच्यामध्ये काही घातपात होण्याची शक्यता वाटल्यामुळे पोलिसांनी ताबडतोब चौकशी सुरू केली। चौकशीमध्ये त्याच्याच शाळाचे 2 मुलांनी हे करण्याचा कबुली दिलेली आहे। मयत मुलगा फक्त 7.5 वर्षाचा आहे आणि त्याचाच रूममेट एक 8 वर्षाचा मुलगा आहे आणि एक त्याच हॉस्टेलमध्ये 2-4 रूम सोडून राहतो 13 वर्षाचा मुलगा। हे 2 विधी संघर्ष बालकांनी एक दोरीच्या सहाय्याने त्याला गळा घोटला रात्री 12-12:30 वाजता। त्यातून याची मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे। काही छोटे मोठे मुलाचे भांडण वगैरे असतात, फक्त तेवढंच कारण आतापर्यंत वाटत आहे, पण अजून आमची चौकशी काय कारण आहे त्याबद्दल सुरू आहे, डिटेल चौकशी। आणि 2 मुलांना ताब्यात घेऊन चौकशी करणं सुरू आहे। त्याच्यानंतर त्यावर योग्य तो आम्ही जे काही जुव्हेनाइल जस्टिसचे आहे प्रोव्हिजन्स त्याप्रमाणे कारवाई करणार आहोत। मर्डर केस याच्यामध्ये पोलिसांनी दाखल केलेला आहे।